नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आत्ता येत ना जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला होता ना तर तेव्हा संध्याकाळचे 5 वाजलेले होते आणि मग म्हटलं चला थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आपल्या घरातल्या कामांना सुरुवात करूयात। आता बरेच दिवस झालं तुमच्यासोबत काही संध्याकाळचं रुटीन वगैरे शेअर केलेलं नव्हतं, तर म्हटलं चला सकाळपासून मी काही शूट केलेलं नव्हतं कारण की काही शूट करण्याची इच्छाच नव्हती, म्हणून म्हटलं चला संध्याकाळी छान असं फ्रेश होऊयात आणि मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर थोड्या वेळ मग आराम वगैरे केला दुपारी आणि त्यानंतर मग फ्रेश झाले। आता जेव्हा कधी संध्याकाळचे 4-5 वाजतात ना तर तेव्हा मग मी छान असं फ्रेश होते, छान असं रेडी होते, थोडंसं स्किन केअर वगैरे करते जेणेकरून आपल्याला सुद्धा फ्रेश वाटलं पाहिजेत। आता घरातील कामं करून येत ना काय होतं आपल्याला खूप जास्त थकल्यासारखं होतं किंवा मग दमल्यासारखं वाटतं किंवा पूर्ण एनर्जीच आपली लो झालेली असते, काहीच करण्याची आपली इच्छा नसते, पण तरीसुद्धा घरातील कामं काही आपल्याला चुकलेली नसतात, ती कामं आपल्याला करावीच लागतात। आणि मग दुपारची वेळ झाली की मग छान असं फ्रेश झालं, थोडंसं रेडी झालं की मग कसं आपला मूडसुद्धा फ्रेश होतो आणि मग थोडंसं छान वाटतं, काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला उत्साह येतो। म्हणून संध्याकाळचे 4-5 वाजले की मग पहिल्यांदा मी फ्रेश होते आणि हे माझं रोजचंच रुटीन आहे। थोडंसं स्किन केअर वगैरे केलं की मग मूडसुद्धा फ्रेश होऊन जातो आणि कामं करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एनर्जी भरपूर अशी राहते। तर आता सगळ्यांसाठी चहा वगैरे बनवलेला होता। आता जीविकाने येत ना स्कूलवरून आल्यानंतर तिचा टिफिन वगैरे धुवून वगैरे ठेवलेला होता, पण चहाची वगैरे थोडीशी भांडी वगैरे होती, तर म्हटलं चला ती आपण क्लीन करून घेऊयात। आता सध्या तरी येत ना जीविकाचं चांगलंच रुटीन जे आहे ते सेट झालेलं आहे, म्हणजे स्कूलवरून आल्यानंतर थोड्या वेळ ती आराम करते आणि मग तिचा टिफिन वगैरे सगळं व्यवस्थित असं धुवून वगैरे ती ठेवते। त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं किंवा घरामध्ये थोडीशी आवरावर करणं हे सध्या तिचं रुटीन आहे आणि ते तिला सध्या खूप जास्त आवडते। त्याच्यामुळे मग मी सुद्धा तिला जे काही काम करायचं आहे ना ते करून देत असते। तिला जसं वाटेल तसं ती सगळं घर आवरून वगैरे ठेवते। आता थोडीशी चहाची वगैरे भांडी होती, तर म्हटलं चला ती धुवून वगैरे ठेवूयात। त्यानंतर मग मी सुद्धा ग्रीन टी वगैरे घेतला। आता संध्याकाळचा चहा बंद केलेला आहे आणि ग्रीन टी सध्या मी घेत आहे। तर मग आता बाकीच्यांसाठी तर चहा बनवायचाच होता, मग सगळ्यांना चहा वगैरे दिला आणि मग मी सुद्धा ग्रीन टी घेतली, भांडी वगैरे क्लीन केली आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात। आता आमच्याकडे येत ना संध्याकाळचं जेवण जे आहे ना तर ते लवकर असतं, त्याच्यामुळे माझी स्वयंपाकाची तयारीसुद्धा लवकर असते। 8 वाजता बरोबर आम्ही सगळेजण जेवायला बसतो। आता कधीतरी 8चे 8:30 होतात, पण जास्त लेट आम्ही करत नाही। 8 ते 8:30च्या दरम्यान आमचं सगळ्यांचं जेवण असतं। आता दुपारची थोडीशी भाजी शिल्लक होती, त्याच्यानंतर थोडासा राईस होता। आता म्हटलं काय बनवायचं, तर आता मग तेच माझा विचार चालू होता। आता म्हटलं भाजी वगैरे आहे थोडीशी, तर म्हटलं काहीतरी साधं सिंपलच आपण बनवूयात। आता दुपारचं थोडंसं एक्स्ट्राचं जर स्वयंपाक वगैरे राहिला ना तर संध्याकाळी मी जास्त स्वयंपाक बनवत नाही, थोडंसंच काहीतरी जे आहे ते मी बनवत असते, जेणेकरून मग स्वयंपाकसुद्धा वायाला जाणार नाही आणि सगळ्यांचं पोटसुद्धा व्यवस्थित भरेल। तर आता मग आधी कुकर वगैरे जो आहे तो लावायचा मला होता, पण म्हटलं काय बनवूयात, तर तोच विचार चाललेला होता। तर तोपर्यंत म्हटलं चला आधी दिवाबत्ती जी आहे ती करून घेऊयात। आता भाजी वगैरे गरम होतीये तोपर्यंत म्हटलं चला दिवाबत्ती जी आहे ती करून घेऊयात। संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती वगैरे करून घेतली ना तर घरातील वातावरण जे आहे ना ते सुद्धा खूप छान होतं, म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं। आणि जेव्हा आपण देवासमोर अगरबत्ती किंवा धूप वगैरे लावतो ना त्याचा जो सुगंध असतो तो घरामध्ये दरवळला की घरामध्ये सुद्धा बघा खूप छान असं पॉझिटिव्ह आपल्याला सुद्धा फील होतं। आणि नित्यनियमाने संध्याकाळची दिवाबत्ती, सकाळची देवपूजा ही आपण घरामध्ये केलीच पाहिजे, जसं की आपल्याला सुद्धा जे आहे ते फ्रेश वाटलं पाहिजे। त्यामुळे सकाळ संध्याकाळ देवांची पूजा करणं हे सुद्धा आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये असलं पाहिजेत। तर आता इथे ना मी हळदी कुंकू जे आहे तर ते वाढवत होते, कारण की हळदी कुंकू जे आहे तर ते रिकामं ठेवू नये असं म्हणतात। आता इथं मम्मीने हे तुळजापूरवरून हळदी कुंकू जे आहे ते आणलेलं होतं आणि मग ते तिने माझ्यासाठी सुद्धा दिलेलं होतं। तर मग म्हटलं चला आता ते आधी वाढवून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपलं जे काही काम आहे तर ते करायला घेऊयात।
तर आता दोन जे आहेत ना ते कुंकवाचे करंडे आहेत माझ्याकडे, तर दोन्हीमध्ये मग सगळं जे आहे ते मी व्यवस्थित असं भरून घेतलं. आता म्हटलं शिल्लक वगैरे राहून ठेवण्यापेक्षा दोन्ही जे करंडे आहेत कुंकवाचे, तर म्हटलं ते भरून वगैरे घेऊयात, म्हणजे दिसताना सुद्धा ते अगदी व्यवस्थित असे भरलेले असले तर छान वाटतं आपल्याला सुद्धा. आणि मग ते असंच पॅकेटमध्ये बांधून ठेवलं तर मग ते खूप दिवस तसेच राहतात आणि मग लक्षात काही येत नाही, म्हणून आधी हे जे काम आहे ते करून घेतलं. आता लगेचच लक्षात आलं होतं म्हणून मग ते सुद्धा आवरून घेतलं. आता भाजी वगैरे गरम केली आणि त्यानंतर मग आता जीविकाचे पप्पा आणि तिचे आजोबा दोघेही बाहेर जाणार होते जेवणासाठी. तर आता आम्ही तिघीच होतो, तर मग म्हटलं चला साधं सिंपल आज आपण खिचडी भात बनवूयात. आणि जास्त फारशी काही भूकसुद्धा नव्हती, कारण की दुपारीच आमचं जेवण खूप जास्त हेवी झालेलं होतं. तर म्हटलं चला आता साधा सिंपल आपण खिचडी भात बनवूयात. आणि जीविकाला आहेत ना असा भात खायला खूप जास्त आवडतं आणि तो तिचा खूप जास्त फेवरेटसुद्धा आहे. तर मग म्हटलं सगळ्यांचं साधं सिंपल असं हलकं फुलकं जे आहे तर ते जेवण होईल, म्हणून मग इथे कुकरसुद्धा लावायला घेतला. आता कुकर आहेत ना मी थोडासा लेटच लावायला घेतलेला होता, म्हणजे 7:30चा जो टायमिंग आहे संध्याकाळचा तर त्यावेळेस मी लावायला घेतलेला होता, जेणेकरून मग म्हटलं गरम गरमच जेवण करता येईल. कारण की मग आधी लावून वगैरे ठेवला तर मग भात थंड होऊन जाईल आणि मग तो इतका जास्त काही टेस्टी वगैरे सुद्धा लागणार नाही. आता संध्याकाळचं आमचं रुटीन हे असंच असतं, संध्याकाळचं कधी कधी थोडंसं हलकं फुलकं जेवण जे आहे ते आम्ही बनवत असतो. आणि मग असं कोणी घरामध्ये नसलं की आपला शॉर्टकट तर हा असतोच असतो. आणि दुपारचं जेवणसुद्धा आज खूप जास्त झालेलं होतं, मग म्हटलं चला तिघींसाठी मसाले भात किंवा मग खिचडी भात बनवूयात. आता मसाले भात जीविकाला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे साधा सिंपल असाच मी खिचडी भात बनवलेला होता. आणि आता सध्या तरी येत ना जीविकाला स्कूलला जास्त काही होमवर्क वगैरे नसतो, त्याच्यामुळे अभ्यासाचं वगैरे टेन्शन नसतं. थोडे दिवस आता निवांत आहे, एकदा स्कूल सुरू झालं की पुन्हा मग स्कूलचा अभ्यास वगैरे आला की त्यामध्ये बराचसा वेळ जातो. आता सध्या नवीनच स्कूल चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी मुलं वगैरे सुद्धा स्कूलमध्ये इतकी जास्त नसतात, त्याच्यामुळे थोडंसं त्यांचं रुटीन थोडंसं वेगळं झालेलं आहे. आणि मग आता अभ्यास वगैरे थोडासाच असतो, इतका फारसा असा काही नसतो, त्याच्यामुळे थोडासा असला की ती लगेचच अभ्यास करून घेते. आणि तसं जर रेग्युलर जर ती जात असेल ना तर मग खूप असा होमवर्क तिला असतो आणि मग तो होमवर्क घेण्यासाठी मला तिच्यापाशी बसावंच लागतं. तर सध्या हे माझं टेन्शन कमी झालेलं आहे. आता म्हटलं चला थोडे दिवस आपल्याला सुद्धा थोडासा टाईम भेटेल. आता लगेचच मग दूध वगैरे सुद्धा गरम करायला ठेवलं, कारण की जेवणानंतर ना सगळ्यांसाठीच मी दूध जे आहे तर ते गरम करून देत असते. आता कधी त्यामध्ये हळद वगैरे टाकून गरम करते, नाहीतर मग आपलं घरचं जे तूप असतं तर ते सगळ्यांना दुधामध्ये मी टाकून देत असते. तर आता म्हटलं चला जेवढी थोडीफार काही भांडी वगैरे होती तर मग ती सुद्धा आवरून घेतली. आणि त्यानंतर मग म्हटलं आता जोपर्यंत कुकर होतंय तोपर्यंत म्हटलं आपली छोटी मोठी काही किचनमधली कामं असतात तर ती आवरून घेऊयात. आता कितीही नाही म्हटलं ना तरी किचनमध्ये ना आपल्याला भरपूर अशी कामं असतात. आता आपल्याला तर वाटत असतं की आज मी निवांत आहे किंवा आज स्वयंपाक मला बनवायचा नाहीये, पण तरीसुद्धा काही ना काही एक्स्ट्राची कामं आपली किचनमध्ये निघतातच. आपल्याला हाताला काही आपला दम नसतो, काही ना काहीतरी आपलं सुरूच असतं. तर आता मग अचानकच माझ्या लक्षात आलं की आता स्किन केअरमध्ये जो फेसवॉश वगैरे मी यूज करते ना तर तो संपलेला होता. त्यानंतर शॅम्पू वगैरे सुद्धा माझा संपतच आलेला होता. तर म्हटलं चला आता तो सुद्धा वरती काढून वगैरे ठेवूयात. आणि हा फेसवॉश आहेत ना मी खूप आधीपासून यूज करते आणि तोच माझ्या स्किनला सूट होतो. तर लक्षात आलेलं होतं, तर म्हटलं चला, कारण की सकाळी कसं होतं खूप जास्त घाई गडबड असते आणि आपल्या काही ते लक्षात राहत नाही. आता म्हटलं संध्याकाळी जास्त काही काम वगैरे नाहीये, आता लक्षात आलेलं आहे, तर म्हटलं चला लगेचच ते सुद्धा आपण वरती काढून घेऊयात. आणि यांचं एक ना एक स्किन केअरचं प्रोडक्ट होतं, तर ते जीविकाने दुपारी सगळं हे आवरलेलं होतं ना, तर त्या मदतीने ते कुठे ठेवलं ते काही समजतच नव्हतं. मग म्हटलं ते सुद्धा शोधून वगैरे ठेवूयात. आता कुकर होतंय तोपर्यंत मग हे जे काम आहे ते सुद्धा मी लगेचच आवरून घेतलं. आता सकाळी येत नाही इतकी जास्त घाई गडबड असते ना, की एकतर सकाळचा स्वयंपाक असतो, टिफिन असतो आणि त्याच्यामध्ये मग ही एक्स्ट्राची कामं म्हटली की मग आपल्याला काही जास्त सुचत नाही आणि मग खूप जास्त धांदल उडते. म्हणून आधीच मी हे सगळं जे काम आहे ते आवरायला घेत असते. म्हणजे आता संध्याकाळचा वेळ होता, आता टायमिंगसुद्धा माझ्याकडे होता, तर म्हटलं चला आता ते सुद्धा सगळं व्यवस्थित असं शोधून ठेवूयात. नाहीतर मग सकाळी उठल्यानंतर ना सगळ्यांची ते एक सोबतच घाई गडबड राहते आणि आपल्याला मात्र मग कुणाच्या हातात काय द्यावं हे समजत नाही. आता मग सगळं व्यवस्थित असं पुन्हा ठेवून दिलं आणि आता हे सगळं आवरता येत ना त्याच्यामध्ये मला हे जे हुक असतं ना बघा, जे आपण कपाटाला वगैरे असं चिटकून वगैरे ठेवू शकतो, तर ते मला सापडलेलं होतं. म्हणजे एकच शिल्लक होतं. तर आता म्हटलं याचं तरी काय करायचं ठेवून, म्हणून म्हटलं चला आता हे आपण कपाटाला व्यवस्थित असं चिटकून वगैरे ठेवूयात, जेणेकरून त्यामध्ये काही बॅग वगैरे आपल्याला व्यवस्थित अशा ठेवता येतील. आणि हे खरंच खूप छान आहे. पण आता हे किती दिवस आमच्याकडे टिकते ते काही आम्हाला सांगता येणार नाही. पण आता सध्या तरी मला ते सापडलेलं होतं, तर मग ते तसंच मी कपाटाला वगैरे लावून ठेवलं. त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे आवरून घेतली आणि मग
लगेचच किचनसुद्धा मी क्लीन करायला घेतला. आता जेव्हा कधी जेवण वगैरे होतं ना, तेव्हा पहिलं माझं काम असतं ते म्हणजे पूर्ण किचन वगैरे आवरून घेणं आणि सगळा किचन मी आवरून घेत असते. कारण की संध्याकाळी स्वयंपाकघरामध्ये भांडी वगैरे ठेवू नये किंवा सिंकमध्ये पसारा वगैरे असता कामा नये. त्याच्यामुळे ना नेहमी कधी जेवण वगैरे झालं ना, तर पहिल्यांदा माझं काम असतं ते म्हणजे पूर्ण किचन ओटा हा आपला क्लीन करून घ्यायचा. जेवढा काही स्वयंपाक वगैरे शिल्लक राहिला असेल तेवढा सगळा मी छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवत असते आणि सगळी भांडी स्वयंपाकाची मी रिकामी करून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला भांडी वगैरे व्यवस्थित अशी सापडतात. नाहीतर मग संध्याकाळी तसं सगळा पसारा ठेवला ना, तर मग सकाळी खूप जास्त घाईगडबड होते आणि मग कुठून सुरुवात करावी हे आपल्याला समजत नाही. आता संध्याकाळचं जर किचन आपण क्लीन नाही केला किंवा भांडी वगैरे तशीच ठेवली ना, मग सकाळी उठल्यानंतर ना पूर्ण किचनमध्ये पसारा असतो आणि मग एकतर आपल्या दिवसाची सुरुवात ही छान झालेली असते आणि हा असा किचन ओट्यावरती पसारा पाहिला ना, तर पूर्ण आपला मूड ऑफ होतो आणि जे काही आपण सकाळी फ्रेश मूडमध्ये उठलेलो असतो किंवा आपल्यामध्ये खूप एनर्जी असते काम वगैरे करण्याची आणि मग हा असा पसारा पाहिला ना, की मग नकोच वाटतं. त्याच्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात छान झाली पाहिजेत आणि संध्याकाळची कामं ही संध्याकाळीच आवरून ठेवली ना, तर बरं पडतं आणि पूर्ण किचनसुद्धा आपला छान असा संध्याकाळचा आवरून घेतला ना, तर असं म्हणतात की किचनमध्ये संध्याकाळी लक्ष्मी येऊन जाते, आपला किचन ती पूर्ण पाहून जाते असं म्हणतात. त्याच्यामुळे ना आपला किचन हा संध्याकाळचा नेहमी क्लीन असला पाहिजेत. आता याच्यासाठी ना बघा जास्त वेळ काही लागत नाही, अगदी 15 ते 20 मिनिटाचं हे काम असतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण कंटाळा केला ना, तर मग ते काम तसंच करायचं राहून जातं. आता शेवटी ना संध्याकाळी तरी ते आपल्याला क्लीन करायचे आणि सकाळी उठल्यानंतर तरी आपल्याला ते क्लीनच करायचं असतं. त्याच्यामुळे मग संध्याकाळचं 15 ते 20 मिनिटं आपण वेळ काढला आणि सगळं किचन आवरून वगैरे घेतलं ना, तर पूर्ण किचन आपलं छान राहतं. किचनमध्ये माशा किंवा चिलटं किंवा कॉकरोच वगैरे सुद्धा होत नाहीत आणि असं सकाळी छान असा फ्रेश किचन पाहिला ना, तर मग आपल्याला सुद्धा काम करायला खूप जास्त छान वाटतं आणि सकाळचा आपला मूडसुद्धा ऑफ होत नाही आणि हे माझं रोजचं रुटीन आहे. म्हणजे पूर्ण किचन क्लीन केल्याशिवाय मला काही चैनच पडत नाही. मग ते रात्रीचे कितीही लेट झालं तरीसुद्धा किचन क्लीन करून ठेवणं हे माझं पहिलं काम असतं आणि संध्याकाळचं किचन वगैरे असं आवरून ठेवलं ना, तर ते तितकं जास्त छानसुद्धा वाटतं आणि सकाळची आपली सुरुवातसुद्धा खूप जास्त छान आणि फ्रेश होते. आता मग म्हटलं चला सगळी कामं आवरलेली आहेत, तर आता मग इथे मी थोडेसे चिया सीड्स जे आहेत तर ते पाण्यामध्ये भिजत घालून ठेवत असते. आता सगळ्यांची काळजी तर आपण घेतो, पण आपली काळजी घेण्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष असतं. तर स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे. आता हे 1-2 मिनिटाची कामं असतात, पण तरीसुद्धा ती करण्यामध्ये मात्र आपल्याला खूप जास्त आळस असतो. तर आता इथे मी माझ्यासाठी थोडेसे चिया सीड्स जे आहेत तर ते तांब्यामध्ये भिजत ठेवलेले होते. सगळी कामं वगैरे आवरली आणि सगळ्यात शेवटी मग किचन वगैरे सुद्धा झाडून वगैरे घेतला. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.